Okay. Okay. Oh, God. In which we have discussed motion is basically म्हणता येत, पण we have classified the motion into two main domain. One is repetitive motion and another is non-repetitive motion. In a non-repetitive motion, we have discussed the linear motion and projectile motion. These motions are non-repetitive motion, but there are some motion which repeat itself again and again along the same path after a definite interval of time. Such motions, these motions are called repetitive motion. In which, in repetitive motion, we have discussed a circular motion. In our first chapter, rotational dynamics, we have discussed the circular motion, which is the motion of particle along the circumference of circle. It's called circular motion, and this motion is repetitive in nature. The examples of circular motion we have seen: the motion of earth around the sun, motion of moon around the earth, motion of satellites around the earth, motion of electrons around the nucleus. All these are the examples of circular motion, in which these electrons or moon or earth revolves around the centers of the circles, and in circular orbit, and that's why this motion is we call it as circular motion. So this motion is repetitive. Earth starts its motion around the sun from one position, and after a definite interval of time it again regain, it come back to its original position. Same thing is about the moon. Moon also starts its motion from one position and it revolves around the earth, and after a definite interval of time it again come back to its original position from where it starts the motion. ज्या ठिकाणाहून त्यांनी मोशन स्टार्ट केले ते वापस तिथंच येतं. इलेक्ट्रॉन सुद्धा न्यूक्लियसच्या भोवती तसेच रिव्हॉल्व होतात. तर ह्या ज्या मोशन आहेत रिपिटेटिव्ह आहेत. सर्क्युलर मोशन रिपिटेटिव्ह आहे, पण सर्क्युलर मोशन पिरियॉडिक आहे का? तर सर्क्युलर मोशन आपण दोन भागामध्ये काल पाहिलं, क्लासिफाय केली होती. एक आहे नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन, ज्याच्यामध्ये पार्टिकलच्या व्हेलॉसिटी, अँग्युलर व्हेलॉसिटी, अँग्युलर स्पीड ही कॉन्स्टंट नसते. तर ती जी मोशन आहे ज्याच्यामध्ये अँग्युलर व्हेलॉसिटी कॉन्स्टंट नसते, तर ही मोशन पिरियॉडिक नाही. ओके, कारण की ती एका फिक्स्ड इंटरवल नंतर पुन्हा पुन्हा रिपीट होत नाही, तिचा वेळ चेंज होत राहतो. पण जी आपण काय झालं, हो हो तू आवाज करू नको. तर in non-uniform circular motion, the velocity of a particle, angular velocity of particle is not constant, but in uniform circular motion the velocity of particle which performs circular motion is constant, and due to this त्याची velocity constant असल्यामुळं आपल्याला त्याची जी मोशन आहे ती एका डेफिनाइट इंटरवल नंतर पुन्हा पुन्हा रिपीट होते. म्हणून त्या मोशनला आपण काय म्हणतो, पिरियॉडिक मोशन. जसं की मोशन ऑफ आवर सेकंड हँड, घड्याळीचा सेकंदाचा काटा रिपिटेटिव्ह आहे, पिरियॉडिक पण आहे. 60 सेकंदानंतर तो तिथंच येतो, पुन्हा तीच मोशन स्टार्ट होते. घंट्याचा काटा, चंद्राचे मोशन, इलेक्ट्रॉनची मोशन ऑर्बिटमध्ये, किंवा अर्थची मोशन सूर्याभोवती. तर या ज्या मोशन आहेत या पिरियॉडिक आहेत. ओके, दीज मोशन्स कंप्लीट their set of movement a fixed interval of time, in a fixed interval of time. या मोशन त्यांची जी सेट ऑफ मुवमेंट आहे ती एका फिक्स्ड वेळेमध्येच कंप्लीट करतात. तर ह्या मोशन आपण आतापर्यंत लास्ट चॅप्टरमध्ये डिस्कस केल्या होत्या. मागच्या लेक्चरमध्ये आपण एक नवीन प्रकारची मोशन पाहिली, जी सर्क्युलर मोशन तर नाहीये, पण रिपिटेटिव्ह आहे आणि पिरियॉडिक पण आहे. Examples of this motion,
मोशन ऑफ निडल ऑफ ए स्विंगिंग मशीन. तुमच्या घरची जी शिलाई मशीन असते तिच्या निडलची जी मोशन आहे, इट्स अ रिपिटेटिव्ह मोशन. वर जाते पुन्हा खाली येते, वर जाते खाली येते. किंवा मोशन ऑफ ए पिस्टन ऑफ कार इंजन, बाईक इंजनमध्ये एक इंजन असतं, एक पिस्टन असतं. कार इंजनमध्ये 4 असतात. ठीक आहे, 4 स्ट्रोक 2 स्ट्रोक आपण म्हणतो, त्याच्यावरून ठरवतो आपण ते. तर ते जे पिस्टन आहे त्याची जी मोशन आहे ती पण काय असते, टू अँड फ्रो, वर खाली अशी मोशन असते. मोशन ऑफ स्विंगिंग इन स्विंग, तुम्ही झोका खेळलेला आहे घरी, तर त्याची जी मोशन आहे ती पण समोर पाठीमागे आहे. ठीक आहे. मोशन ऑफ ए पेंडुलम ऑफ वॉल क्लॉक, तुमच्या घड्याळीचा पेंडुलमची जी मोशन आहे, दॅट मोशन इज ऑल्सो टू अँड फ्रो मोशन. मोशन ऑफ ए स्ट्रिंग ऑफ ए वीणा, आपल्या घरी आपल्या मंदिरामध्ये गावामध्ये वीणा असतो, त्याची जर स्ट्रिंग तुम्ही प्लग केली, तिला जर बोट लावलं तर त्याची जी मोशन आहे ती पण काय असते, टू अँड फ्रो मोशन, समोर पाठीमागे अशी मोशन असते. तर ही मोशन रिपिटेटिव्ह आहे पण सर्क्युलर मोशन नाही आहे. मग ही एक वेगळ्या पद्धतीची मोशन आहे. ओके. आणि या मोशनला आपण नाव दिलं ऑसिलेटरी मोशन. अशा पद्धतीच्या मोशनला आपण काय दिलं नाव, ऑसिलेटरी मोशन. ठीक आहे. म्हणजे ज्यामध्ये ऑब्जेक्ट एक्स्ट्रीम समोर जातो पुन्हा पाठीमागे येतो, फ्रो टू अँड फ्रो मोशन, समोर पाठीमागे अशी जेव्हा मोशन करतो, म्हणजे तो मोशन इथून स्टार्ट करायला आहे, इथून तो समोर चाललाय आणि पुन्हा वापस यायला आहे, याला म्हणून आपण वन सेट ऑफ मुवमेंट. ठीक आहे. तर या एक सेट ऑफ मुवमेंटला आपण म्हणतो ऑसिलेशन. याला काय म्हणू आपण, ऑसिलेशन. वन सेट ऑफ मुवमेंट ऑफ टू अँड फ्रो मोशन. जेव्हा एखादी बॉडी टू अँड फ्रो मोशन करीत असेल तर त्यामध्ये एक झाली टू अँड फ्रो मोशन, एक सेट, टू अँड फ्रो मोशनची एक सेट, त्याला म्हणले आपण ऑसिलेशन. तर समोर चाललाय पाठीमागे येतोय, समोर चाललाय पाठीमागे येतोय, तर इथून तो मोशन स्टार्ट करतोय, इथून तो समोर गेलाय आणि पुन्हा वापस इथे आलाय, तर एक सेट ऑफ मुवमेंट झाला आणि त्या एका सेट ऑफ मुवमेंटला म्हणतात ऑसिलेशन. ठीक आहे. तर मग आता ही मोशन पिरियॉडिक आहे, तर एका विशिष्ट वेळेनंतर पुन्हा पुन्हा रिपीट होते, तर मग त्याचा काय असेल, टाइम पिरियड असेल, तर टाइम पिरियडची डेफिनेशन पण आपण काल डिस्कस केली. टाइम टेकन बाय पार्टिकल विच परफॉर्म विच मोशन, ऑसिलेटरी मोशन. जो पार्टिकल कोणते मोशन करतोय, ऑसिलेशन्स करतोय, तर त्या पार्टिकलनं एक सेट ऑफ मुवमेंट कंप्लीट करण्यासाठी घेतलेला टाइम, म्हणजे फ्रो या पोझिशनपासून इथे गेलाय आणि वापस पुन्हा त्याच पोझिशनला आला, तर एक सेट ऑफ मुवमेंट कंप्लीट झाला. तर हे एक सेट ऑफ मुवमेंट कंप्लीट करण्यासाठी लागलेला वेळ म्हणजे काय असेल, त्याचा टाइम पिरियड. आपण हे काल डिस्कस केले. सो टाइम टेकन बाय पार्टिकल टू कंप्लीट वन सेट ऑफ मुवमेंट व्हेन पार्टिकल परफॉर्मिंग ऑसिलेटरी मोशन. जर एखादा पार्टिकल ऑसिलेटरी मोशन करत असेल तर त्याला एक ऑसिलेशन किंवा एक सेट ऑफ मुवमेंट कंप्लीट करण्यासाठी लागलेला वेळ म्हणजे काय म्हणले आपण त्याला, टाइम पिरियड. तर ह्या अशा पद्धतीने आपण ऑसिलेटरी मोशन काय काय आहेत, किंवा ऑसिलेटरी मोशन पिरियॉडिक आहे, ऑसिलेटरी मोशनला टाइम पिरियड असतो, हे डिस्कस केलं होतं. त्यानंतर आपण आणखी सांगितलं होतं की ऑसिलेटरी मोशनला आणखी कोणती मोशन म्हणतो आपण, त्याला आपण म्हणतो सिंपल हार्मोनिक मोशन. सिंपल हार्मोनिक मोशन. तर इथं क्वेश्चन आहे, वाय वी कॉल इट एज हार्मोनिक. तर हार्मोनिक कशामुळे म्हणतो, कारण की प्रत्येक मोशन समजून घेण्यासाठी आपण काही क्वांटिटीचं मेजरमेंट करतो. त्यामध्ये आहे डिस्प्लेसमेंट, ओके, त्यानंतर आहे व्हेलॉसिटी, त्यानंतर आहे ॲक्सेलरेशन. तर या ज्या क्वांटिटीज आहेत, या क्वांटिटीचं आपण मेजरमेंट करतो टू अंडरस्टँड दिस मोशन. ओके. कोणती मोशन समजून घेण्यासाठी या क्वांटिटी आपण मोजतो. मग ह्या ज्या क्वांटिटीज आहेत, डिस्प्लेसमेंट, व्हेलॉसिटी आणि ॲक्सेलरेशन, या डिपेंड आहेत, या फंक्शन आहेत कशाच्या, तर या फंक्शन आहेत कशाच्या, कॉस अँड साइन. व्हेलॉसिटी पण फंक्शन आहे कशाचं, कॉस आणि साइनचे. ॲक्सेलरेशन पण फंक्शन आहे कशाचं, कॉस आणि साइन.
म्हणजे यांच्या व्हॅल्यूज डिपेंड आहेत या कॉस आणि साईनच्या व्हॅल्यूजवर. ओके, आणि हे कॉस आणि साईन जे आहेत हे आहेत विच फंक्शन्स, हार्मोनिक फंक्शन्स. ओके, आणि हे हार्मोनिक फंक्शन असल्यामुळं यांच्यावर हे डिस्प्लेसमेंट, व्हेलॉसिटी आणि ॲक्सेलरेशन या मोशनमध्ये होणारं, या ऑसिलेटरी मोशनमध्ये होणारं डिस्प्लेसमेंट, व्हेलॉसिटी आणि ॲक्सेलरेशन या कॉस आणि साईन या दोन हार्मोनिक फंक्शनवर डिपेंड आहे. म्हणून या मोशनला आपण कोणती मोशन म्हणतो? सिंपल हार्मोनिक मोशन. ओके, देन आपण आणखी काय पाहिलं होतं काल, तर ही सिंपल हार्मोनिक मोशन, ठीक आहे, दिस सिंपल हार्मोनिक मोशन वी हॅव क्लासिफाय, किंवा दिस सिंपल हार्मोनिक मोशन इज आर ऑफ टू टाइप्स. ठीक आहे, असं म्हणू शकतो आपण. सिंपल हार्मोनिक मोशन्स आर ऑफ टू टाइप्स, दोन पद्धतीचे आहेत. ठीक आहे, एक आहे लिनियर सिंपल हार्मोनिक मोशन, लिनियर सिंपल हार्मोनिक, आणि दुसरी आहे अँग्युलर सिंपल हार्मोनिक. तर मी कालही याचे तुम्हाला मी एक्झाम्पल सांगितले होते. ओके, तर लिनियर सिंपल हार्मोनिक मोशनमध्ये टू अँड फ्रो मोशन होते एका सरळ रेषेमध्ये. याचे एक्झाम्पल्स मी जसे काल सांगितले की तुमच्या निडल, शिलाई मशीनची जी निडल असते, मोशन ऑफ दिस निडल ऑफ दिस स्विंग मशीन इज टू अँड फ्रो अँड इट्स अ स्ट्रेट लाईन. त्याची मोशन सरळ असते, अशी वर खाली वर खाली. किंवा तुमच्या गाडीचं जे इंजन असतं, इंजनमध्ये एक पिस्टन असतं, त्याची पिस्टनची मोशन पण काय असते? सरळ रेषेमध्ये वर खाली वर खाली. सरळ म्हणजे काय? तर लिनियर. ठीक आहे, म्हणून ह्या जे आपण एक्झाम्पल्स पाहिले, आता डिस्कस केले, त्यांची जी मोशन आहे ती आहे लिनियर सिंपल हार्मोनिक मोशन. ओके, पण काही मोशन म्हणजे तुमच्या घड्याळीचा पेंडुलम, तो इथून इथं जातो, पुन्हा वापस येतो, पुन्हा इकडे जातो, पुन्हा वापस येतो. तर ही जी मोशन आहे ती कशाच्या अलॉंग झाल्यासारखी दिसते आपल्याला? एका सर्कलच्या आर्कच्या अलॉंग झाल्यासारखी वाटते. ओके, इथं ही जी मोशन आहे त्या पेंडुलमची टू अँड फ्रो मोशन आहे, समोर जातोय पाठीमागे येतोय, समोर चाललाय पाठीमागे येतोय. तर ही जी मोशन आहे ही कशाच्या अलॉंग झाल्यासारखी वाटते आपल्याला? एका सर्कलच्या आर्कच्या अलॉंग झाल्यासारखी वाटते. आणि त्यामुळे इथं जे डिस्प्लेसमेंट होत असेल ते कोणतं डिस्प्लेसमेंट होत असेल? अँग्युलर डिस्प्लेसमेंट, जे आपण कशाने दाखवतो? थिटा. ओके, किंवा तुमच्या झोका असू द्या, झोका पण आपण घेतो, सरळ समोर जातो, पुन्हा पाठीमागे येतो, समोर जातो, पाठीमागे येतो. तर त्या झोक्याचं पण कोणतं डिस्प्लेसमेंट होतं? ती जी मोशन आहे आपली ती पण कोणती मोशन असू शकते? सर्कलच्या सर्कम्फरन्सच्या आर्कच्या अलॉंग झालेली मोशन असू शकते. आणि त्यावेळेस होणारा डिस्प्लेसमेंट कोणता असेल? अँग्युलर. म्हणून दुसऱ्या पद्धतीचे जे एक्झाम्पल्स आपण आता पाहिले, पेंडुलमची मोशन किंवा तुमच्या स्विंगिंग इन स्विंग, तुमच्या झोक्याची मोशन, या मोशनला कोणती मोशन म्हणतात? ही पण हार्मोनिक मोशनच आहे, पण कोणती? अँग्युलर. कारण की तो कोणतं डिस्प्लेसमेंट आहे? अँग्युलर. आणि शिलाई मशीनची निडल किंवा तुमचं पिस्टनचं इंजनचं पिस्टन, याची जी मोशन आहे ती लिनियर आहे. लिनियर सरळ रेषेमध्ये टू अँड फ्रो मोशन होते, ती पण हार्मोनिक मोशन आहे, सरळ रेषेमध्ये होते, म्हणून तिला म्हणून आपण लिनियर सिंपल हार्मोनिक. आणि दुसरी आहे अँग्युलर सिंपल हार्मोनिक मोशन. इथपर्यंत आपण काल डिस्कस केलं होतं. ठीक आहे, तर काही अडचण आहे का? एक मिनिट, दिसतंय? हा, येस, स्प्रिंगचं पण. नेक्स्ट आता आपण पाहणार आहेत एक इक्वेशन, आपण पाहणार आहेत लिनियर सिंपल हार्मोनिक मोशनची डेफिनेशन आपण पाहणार आहेत. ठीक आहे, लिनियर सिंपल हार्मोनिक मोशन कशाला म्हणायचं? ओके, तर टुडे वी आर टॉकिंग अबाउट लिनियर सिंपल हार्मोनिक मोशन. आपण यामध्ये लिनियर सिंपल हार्मोनिक मोशनचं कायनेमॅटिक्स आणि डायनॅमिक्स म्हणजे कोणता फोर्स तिथं असतो, तो कसा अप्लाय होतो, पुन्हा त्याचं डिस्प्लेसमेंट कसं व्हायला, व्हेलॉसिटी काय आहे, ॲक्सेलरेशन काय आहे, म्हणजे कायनेमॅटिक्स प्लस डायनॅमिक्स, या दोन्ही गोष्टीचं आपण डिस्कशन या आजच्या टॉपिकमध्ये करणार आहे. ठीक आहे, तर लिनियर सिंपल हार्मोनिक
motion. Okay, so today we are going to talk about this motion, linear simple harmonic motion. Okay, and to understand this linear simple harmonic motion, we take one block of mass m. एक छोटासा आपण ब्लॉक घेणार आहे ज्याचं मास किती आहे, m आहे. ओके, and which is placed on a horizontal frictionless surface. एका हॉरिझॉन्टल फ्रिक्शनलेस सरफेसवर हा ब्लॉक आपण ठेवलेला आहे. ठीक आहे, आता फ्रिक्शनलेस म्हणजे काय, याचा कोएफिशिएंट ऑफ फ्रिक्शन काय असेल, 0 असेल. म्हणजे इथं ब्लॉकचं आणि त्या सरफेसचं कोणत्याही प्रकारचं फ्रिक्शन होत नाहीये, म्हणजे इथं फ्रिक्शनल फोर्स कसा असेल, 0 असेल. तर अशा सरफेसवर आपण एक ब्लॉक घेतला आहे, त्याचं मास किती आहे, m आहे. ठीक आहे, आता आणखी काय केलं आपण, एक स्प्रिंग घेतली आहे अँड वन एंड ऑफ दॅट स्प्रिंग. ओके, आता तुम्हाला माहिती आहे स्प्रिंग ही इलास्टिक बॉडी आहे. ओके, तिला जर आपण ताणलं तर ती एक्सटेंड होते आणि रिलीज केलं की पुन्हा तिच्या ओरिजिनल शेप अँड साईजला वापस येते. तिला जर आपण कॉम्प्रेस केलं तर ती कॉम्प्रेस होते, दोन्ही साईडनं फोर्स अप्लाय केला तर कॉम्प्रेस होते, आणि जेव्हा रिलीज करू तर पुन्हा तिच्या ओरिजिनल शेप आणि साईजला वापस येते. मग अशा बॉडीला कोणत्या बॉडीज म्हणतो आपण, इलास्टिक बॉडीज. ठीक आहे, तर या बॉडीज त्याच्या ओरिजिनल शेप आणि साईजला वापस येतात. ठीक आहे, मी आता समजा एक रबर घेतलं, मी त्या रबरला एक्सटेंड केलं, तर मी जितकं जास्त एक्सटेंड करेल तितका जास्त एक फोर्स त्या रबरमध्ये तयार होतो, त्याला म्हणतो आपण रिस्टोरिंग फोर्स. ठीक आहे, आणि जेव्हा मी त्याला रिलीज करेल त्या रबरला, तर तो रिस्टोरिंग फोर्स पुन्हा त्या रबरला त्याच्या ओरिजिनल डायमेन्शन्सला, त्याच्या ओरिजिनल लांबीला घेऊन येतो त्याला. ठीक आहे, जेव्हा मी फोर्स अप्लाय करतो त्यावेळेस त्याची लांबी वाढते, आणि ती लांबी जशी जशी वाढल्यामुळं त्या रबरमध्ये एक फोर्स तयार होतो, त्याला म्हणतो आपण रिस्टोरिंग फोर्स. तर जेव्हा त्याला रिलीज करतो आपण, तर तो पुन्हा तो फोर्स त्या बॉडीला ओरिजिनल शेप अँड साईजला घेऊन येतो. तर अशा बॉडीजला काय म्हणतो आपण, इलास्टिक बॉडीज. तर इथं आपण काय केलं, एक स्प्रिंग घेतली आहे, दॅट वन एंड ऑफ द स्प्रिंग इज टाईड टू द रिजिड सपोर्ट. ओके, and another end of this string is tied to this block. या ब्लॉकला आपण बांधलेलं आहे दुसरे एंड. ओके, आता सध्या या स्प्रिंगमध्ये एक्सटेन्शन पण नाहीये आणि कॉम्प्रेशन पण नाहीये. आता या पोझिशनला देर इज नो एक्सटेन्शन ऑर कॉम्प्रेशन. स्प्रिंग ताणलेली पण नाहीये आणि कॉम्प्रेस पण नाहीये, ती तिच्या ओरिजिनल लांबीला आहे. ठीक आहे, आणि म्हणून या ब्लॉकवर एखादा फोर्स अप्लाय होत असेल का, तर नाही. तर या पोझिशनला, या ब्लॉकवर कोणताही फोर्स अप्लाय होत नसेल, सो फोर्स ॲक्टिंग ऑन ब्लॉक इज 0. आणि जेव्हा मला वाटतं हे झालेलं आहे आपलं, ज्या वेळेस एखाद्या बॉडीवर अप्लाय होणारा फोर्स 0 असतो, त्या पोझिशनला कोणती पोझिशन म्हणतो आपण, इक्विलिब्रियम पोझिशन. सो हिअर इन दिस केस देर इज नायदर एक्सटेन्शन ऑर कॉम्प्रेशन इन टू द स्प्रिंग. या स्प्रिंगमध्ये कोणत्याही प्रकारचं कॉम्प्रेशन किंवा एक्सटेन्शन नाही आहे. ही स्प्रिंग तिच्या ओरिजिनल लेंथला आहे, आणि त्यामुळं या ब्लॉकवर कोणत्याही प्रकारचा फोर्स या ब्लॉकवर अप्लाय होत नाहीये. म्हणून या पोझिशनला, ज्या पोझिशनला एखाद्या बॉडीवर आपल्याला नेट फोर्स 0 असतो, त्या पोझिशनला काय म्हणतो आपण, इक्विलिब्रियम पोझिशन. किंवा याला आणखी एक नाव आहे, मीन पोझिशन. दिस पोझिशन इज ऑल्सो कॉल्ड मीन पोझिशन. Okay, so this position is equilibrium position or mean position. Okay, आता आणखी एक डायग्राम आपण काढणार आहे. हीच डायग्राम आहे समजा, याच्यामध्ये आपण थोडेसे बदल करणार आहेत. हे हॉरिझॉन्टल सरफेस आहे हा. ओके, आणि आता आपण काय केले, तर आता आपण ह्या ब्लॉकला असं या पद्धतीने या साईडला पकडले आणि आपण याला एक्सटेंड केले इकडे, याला आपण पुल केले या साईडला. सो वी हॅव पुल दिस ब्लॉक टुवर्ड्स राईट. राईटकडे मी त्याला पुल केले. व्हॉट हॅपन, राईटकडे जर पुल केलं तर काय होईल, तर राईटकडे पुल केल्यामुळं ही जी स्प्रिंग आहे तिची लांबी काय होईल, वाढेल. म्हणजे तिथं काय होईल, एक्सटेन्शन. ठीक आहे, सो व्हेनेवर वी पुल दिस ब्लॉक टुवर्ड्स ए राईट, दिस स्प्रिंग इज गेट एक्सटेंड and due to its extension स्प्रिंग काय झाली, आता एक्सटेंड झाली. ओके,
इथं स्प्रिंग एक्सटेंड झाली आहे, सुरुवातीला ती या पोझिशनला होती इथं, तर इथून इथपर्यंत त्या बॉडीचं काय झालंय डिस्प्लेसमेंट, या ब्लॉकचं काय झालंय डिस्प्लेसमेंट, या ब्लॉकचं मास किती m. ठीक आहे. सो नाव बॉडी इज डिस्प्लेस्ड बाय डिस्टन्स x टुवर्ड्स राईट. ओके, स्प्रिंगची लांबी इथं कितीने वाढली, x न काय झाली आहे इन्क्रीज झाली आहे. ओके, आता मग जेव्हा स्प्रिंग एक्सटेंड होईल, ओके व्हॉट हॅपन, तर ही स्प्रिंग इलास्टिक आहे. ओके, मी जस्ट सांगितलं तुम्हाला की कोणत्याही एखाद्या इलास्टिक बॉडीवर जेव्हा आपण फोर्स अप्लाय करतो तर ती लांबी वाढते तिची, आणि जेव्हा तो फोर्स आपण काढून घेतो तर त्या बॉडीमध्ये एक फोर्स तयार झालेला असतो जो त्या बॉडीला पुन्हा ओरिजिनल पोझिशनला घेऊन येतो. ठीक आहे, तुम्ही शॉकअपमध्ये गाडी चालवताना पाहिलं असेल, शॉकअप जेव्हा गचका लागतो ते कॉम्प्रेस होतात आणि पुन्हा तिच्या ओरिजिनल पोझिशनला येतात. का येतात, तर जेव्हा आपण तिला कॉम्प्रेस करतो तर कॉम्प्रेशनमुळं त्या बॉडीमध्ये एक फोर्स तयार होतो. ठीक आहे, सो सेम विल बी हॅपन हिअर. whenever we pull this mass towards right, the spring get spring extend व्हायली, तिची लांबी वाढतीये, आणि ह्या एक्सटेन्शन मुळे, ड्यू टू दिस एक्सटेन्शन, the restoring force is produced into the spring. तर या स्प्रिंग मध्ये काय तयार होईल, एक रिस्टोरिंग फोर्स तयार होईल. रिस्टोरिंग फोर्स. ठीक आहे, एक रिस्टोरिंग फोर्स तयार होईल. आता लक्ष द्या, मी याला असं खेचलं इकडं, हे अप्लाइड फोर्स आहे, हे अप्लाइड फोर्स आहे इकडं, आणि ह्या अप्लाइड फोर्समुळं ह्या ब्लॉकचं काय झालं डिस्प्लेसमेंट झाले. त्याच्या इक्विलिब्रियम पोझिशन पासून तो इथपर्यंत डिस्प्लेस झाला. किती डिस्प्लेस झाला, x न, म्हणजे या स्प्रिंगची लांबी कितीने वाढली, x न वाढली. आणि जेव्हा हे एक्सटेन्शन होतं तर त्या स्प्रिंगमध्ये काय तयार होतो, रिस्टोरिंग फोर्स. आता रिस्टोरिंग फोर्स कुणीकडे असतो, इकडे, कारण की रिस्टोरिंग फोर्स त्या स्प्रिंगला कुणीकडे घेऊन येण्याचा प्रयत्न करतो, तिच्या ओरिजिनल पोझिशनला, त्याच्या ओरिजिनल डायमेन्शनला, त्याच्या ओरिजिनल लेंथला. दिस रिस्टोरिंग फोर्स इज रिस्पॉन्सिबल, हा जबाबदार असतो कशाला, या स्प्रिंगला तिच्या ओरिजिनल जागेवर आणण्यासाठी जबाबदार असतो. तर इथं हा रिस्टोरिंग फोर्स या स्प्रिंगमध्ये तयार होतो. ओके, आता लक्ष द्या, मी इथं फोर्स अप्लाय केला, या फोर्स अप्लाय केलेल्या फोर्समुळे ब्लॉक डिस्प्लेस झाला एक्सने, इथं मी फोर्स अप्लाय केलेला आहे, आणि ह्या डिस्प्लेसमेंटमुळं या स्प्रिंगमध्ये एक्सटेन्शन झाले, आणि एक्सटेन्शनमुळे स्प्रिंगमध्ये काय तयार होतो, एक फोर्स तयार होतो. त्या फोर्सला म्हणतो आपण रिस्टोरिंग फोर्स. आता हा रिस्टोरिंग फोर्स कुणीकडे डायरेक्ट असतो, त्याची डायरेक्शन कुणीकडे असते, या स्प्रिंगला वापस तिच्या ओरिजिनल लेंथला आणण्यासाठी असते, म्हणजे इकडे. म्हणजे या ब्लॉकवर आता किती फोर्स अप्लाय होईल, सध्या दोन, एक रिस्टोरिंग फोर्स आणि एक अप्लाइड फोर्स. मी जितका अप्लाइड फोर्स आहे तितकाच काय तयार झाला असेल, रिस्टोरिंग फोर्स असेल. ठीक आहे, तर या ब्लॉकवर सध्या अप्लाय होणारा नेट फोर्स कसा आहे, 0 आहे. ओके, पण जेव्हा मी हा अप्लाइड फोर्स काढून घेतो, आता काढून घेतला समजा, मी सोडून दिला आता त्याला, त्या ब्लॉकला, व्हॉट हॅपन, आता एकच फोर्स या ब्लॉकवर अप्लाय व्हायला, तो म्हणजे कोणता, रिस्टोरिंग फोर्स. ओके, म्हणजे या ब्लॉकवर अप्लाय होणारा नेट फोर्स सध्या कसा नाहीये, नेट फोर्स ऍक्टिंग ऑन ब्लॉक इज नॉट 0. एकच फोर्स अप्लाय व्हायला या दिशेने, याला बॅलन्स करण्यासाठी दुसरा फोर्स इथं नाहीये. ओके, जर याला बॅलन्स करण्यासाठी, या फोर्सला बॅलन्स करण्यासाठी तर अप्लाइड फोर्स असला असता तर ब्लॉक जाग्यावर राहिला असता. ओके, पण आता मी जेव्हा तो अप्लाइड फोर्स काढून घेतलाय, व्हॉट हॅपन, द रिस्टोरिंग फोर्स इज ऍक्टिंग ऑन अ ब्लॉक अँड नेट फोर्स ऍक्टिंग ऑन ब्लॉक इज नॉट 0. म्हणजे एक फोर्स अप्लाय व्हायलाय, तो म्हणजे रिस्टोरिंग फोर्स, आणि हा रिस्टोरिंग फोर्स त्या ब्लॉकला कुठं घेऊन जातो, वापस पुन्हा त्याच्या इक्विलिब्रियम पोझिशनला घेऊन जातो, कारण त्याची डायरेक्शन कुणीकडे, इक्विलिब्रियम पोझिशनकडे. डिस्प्लेसमेंट कुणीकडे, इकडे, आणि रिस्टोरिंग फोर्सची डायरेक्शन कुणीकडे, इक्विलिब्रियम पोझिशनकडे. तर ही जी पोझिशन आहे, ज्या ठिकाणी या ब्लॉकवर अप्लाय होणारा नेट फोर्स काय नसतो, 0 नसतो, त्या पोझिशनला म्हणतात नॉन इक्विलिब्रियम पोझिशन. आपण हे पाहिलेले आय थिंक, इक्विलिब्रियम पोझिशन आणि नॉन इक्विलिब्रियम पोझिशन. द पोझिशन ॲट विच नेट फोर्स ऍक्टिंग ऑन बॉडी इज नॉट इक्वल्स टू 0 इज कॉल्ड नॉन इक्विलिब्रियम पोझिशन. सो नॉन इक्विलिब्रियम पोझिशन, किंवा या पोझिशनला आणखी काय म्हणतात, एक्स्ट्रीम पोझिशन. एक्स्ट्रीम पोझिशन. ओके,
So at this position the net force acting on block is not equals to 0 and one force इथं या पोझिशनला नेट फोर्स ब्लॉकवरचा 0 नसेल, तिथे एक फोर्स अप्लाय व्हायला आहे तो म्हणजे रिस्टोरिंग फोर्स. या स्प्रिंगच्या एक्सटेन्शनमुळे या स्प्रिंगमध्ये काय तयार झाला, एक रिस्टोरिंग फोर्स तयार झाला आहे. आता हा रिस्टोरिंग फोर्स जो आहे तो डायरेक्टली प्रोपोर्शनल असतो कशाला, एक्सला. जितकं जास्त एक्सटेन्शन असेल तितका जास्त काय असेल, रिस्टोरिंग फोर्स असेल. एक मिनिट थांबा, आपल्याकडे एखादं रबर असेल तर मी हे तुम्हाला एक्सप्लेन करू शकतो. रबर आहे का सर एखादं छोटं, फार छोटं एखादं रबर असेल तर, इलास्टिक बॉडी काही जरी असली तरी चालते. एकच रबर काय आहे का राजू आपल्याकडे, रबर काय आहे का, जाऊ दे. बरं ठीक आहे, रबर तुम्हाला माहिती आहे, ठीक आहे, मला दाखवण्याची काही गरज नाही, इथं अवेलेबल पण नाही आपल्याकडे. तर जेव्हा आपण एखाद्या रबरला खेचतो तर जितकं जास्त आपण त्या रबरला खेचू तितका जास्त त्यामध्ये काय तयार होतो, एक रिस्टोरिंग फोर्स तयार होतो. म्हणजे त्या रबरमध्ये तयार होणारा जो फोर्स आहे तो डिपेंड असतो त्या रबरमध्ये झालेल्या एक्सटेन्शनवरती. त्या रबरची लांबी कितीने वाढली, रबरची लांबी आहे समजा 10 सेंटीमीटर, मी त्याला एक्सटेंड केलं तर किती झाली 15, तर कितीने वाढली लांबी, तर 5ने वाढली. ओके ओके, पुन्हा नंतर मी त्याला आणखी एक्सटेंड केलं तर त्याची लांबी वाढली आहे 10, 20 झाली आहे, तर आता कितीने वाढली लांबी त्याची 10ने वाढली आहे. तर जितका जास्त त्याची एक्सटेन्शन होईल, जितकं जास्त त्याचं एक्सटेन्शन होईल तितका जास्त काय तयार होत असतो, रिस्टोरिंग फोर्स तयार होत असतो. ठीक आहे, ओके. तर म्हणजे आपण इथं काय लिहू शकतो की हा जो रिस्टोरिंग फोर्स या स्प्रिंगमध्ये तयार झाला आहे, हा रिस्टोरिंग फोर्स डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे कशाला, त्या ब्लॉकच्या मेन पोझिशन पासूनच्या डिस्प्लेसमेंटला. डिस्प्लेसमेंट इकडे जितकं जास्त करू आपण तितका जास्त ह्या स्प्रिंगची लांबी वाढेल आणि म्हणजे स्प्रिंगमध्ये एक्सटेन्शन एक्स वाढले की एक्सटेन्शन वाढेल आणि त्यामुळं काय वाढेल, रिस्टोरिंग फोर्स वाढेल. तर रिस्टोरिंग फोर्स हा डायरेक्टली प्रोपोर्शनल असतो कशाला, तर हा डायरेक्टली प्रोपोर्शनल असतो डिस्प्लेसमेंट ऑफ ब्लॉक फ्रॉम मेन पोझिशन. या पोझिशनपासून ब्लॉक इकडे गेलाय तर त्या पोझिशनपासून त्याचं किती डिस्प्लेसमेंट झालं त्याला तो डायरेक्टली प्रोपोर्शनल असतो. आता एक लक्षात ठेवा, डिस्प्लेसमेंट आणि फोर्स या दोन्ही कोणत्या क्वांटिटी आहेत, वेक्टर. इट हॅज मॅग्निट्यूड ॲज वेल ॲज डायरेक्शन. तर आपल्याला माहिती आहे फोर्सचं मॅग्निट्यूड कशावर डिपेंड आहे, डिस्प्लेसमेंटवर. जितकं जास्त डिस्प्लेसमेंट तितकं जास्त काय असेल, फोर्स तयार होईल त्यामध्ये स्प्रिंगमध्ये. पण डायरेक्शन कशी आहे तर लक्षात द्या, डिस्प्लेसमेंट कुणीकडे व्हायला, इकडे. लक्ष द्या, मेन पोझिशन पासून डिस्प्लेसमेंट कुणीकडे व्हायला, एक्स्ट्रीम पोझिशनकडे. ही मेन पोझिशन आहे, ब्लॉक इथून इथं गेलाय, इकडे गेलाय, एक्स्ट्रीम पोझिशनकडे डिस्प्लेसमेंट झाले आणि फोर्स कुणीकडे डायरेक्टेड आहे, हा फोर्स डायरेक्टेड आहे मेन पोझिशनकडे, इकडे या पोझिशनला, मेन पोझिशनला. ओके, म्हणजे फोर्स आणि डिस्प्लेसमेंट या दोघांची डायरेक्शन कशी, अपोजिट आहे. म्हणून या ठिकाणी काय घेतलं जातं, मायनस. ओके, तर आपण काय लिहिले, फोर्स इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द डिस्प्लेसमेंट फ्रॉम मेन पोझिशन. ओके, आणि आणखी काय, direction of force and displacement is opposite directed. That's why here we taken negative. तिथं आपण जे निगेटिव्ह साईन घेतले ते त्याचमुळे घेतले कारण की डिस्प्लेसमेंट आणि फोर्सची डायरेक्शन कशी आहे, अपोजिट आहे. आता समजा हा ब्लॉक आपण इथून रिलीज केलाय, या रिस्टोरिंग फोर्समुळे ब्लॉक कुठं आलाय, मेन पोझिशनला. मेन पोझिशनला आल्यानंतर तो थांबेल का, तर नाही थांबणार. का, तर त्याला काय आहे, मास आहे. मास म्हणजेच काय, इनर्शिया. त्या ब्लॉकला काय, मास आहे आणि मास असल्यामुळं मास त्या बॉडीच्या स्टेटमध्ये होणाऱ्या बदलाला काय करतं, अपोज करतं. इथून रिलीज केल्यानंतर मेन पोझिशनला आल्यानंतर फोर्स काय व्हायलाय, 0. म्हणजे इथं आल्यानंतर तो थांबायला पाहिजे ना, तो ब्लॉक. पण असं होत नाही. असं का होतं, तर इनर्शियामुळं. त्याला काय, मास आहे स्वतःचं, तो सडनली थांबत नाही, तो त्याच्या स्टेटमध्ये बदल लवकर करत नाही, तो आणखी थोडासा समोर जातो. ओके, सो दिस ब्लॉक विल नॉट स्टॉप ॲट दिस मेन पोझिशन when we release it from extreme position because of the inertia of a block. त्या ब्लॉकच्या मासमुळं असं होतं, तो तिथंच थांबत नाही, तो काय होतो, आणखी थोडासा समोर जातो. ठीक आहे, तुम्ही बऱ्याचशा वेळेस अनुभव केला असेल. समजा तुम्ही गाडीवर आलात खूप फास्ट आणि सडनली तुमच्या समोर कोणतरी आले,
तुम्ही ब्रेक मारता तर तुमची गाडी लगेच जागेवर थांबते का? असं होत नाही. तर गाडी थोडीशी घासत समोर जाते. तर हे असं होतं कशामुळं? तर इनर्शियामुळं. ठीक आहे, त्या बॉडीच्या मासमुळे होतं, जी त्याच्या स्टेटमध्ये होणाऱ्या बदलाला अपोज करते. खरं तर ते इथे थांबायला पाहिजे. इथं स्टेट ऑफ मोशनमध्ये, इथं आल्यानंतर स्टेट ऑफ रेस्टमध्ये यायला पाहिजे, स्टेटमध्ये बदल व्हायला पाहिजे. पण असं होत नाही, कारण की त्या बॉडीचं मास तिच्या स्टेटमध्ये होणाऱ्या बदलाला अपोज करतं. ठीक आहे, तर मग हे ब्लॉक या ठिकाणी न थांबता काय होईल? आता पुढची डायग्राम नंबर सी, याला म्हणू आपण ए बी, नेक्स्ट आता सी. Now this block will not stop at this mean position because of the inertia of a block. Now it move towards right, sir left. आता अगोदर कुणीकडे गेला होता? राईट कडे नेला होता आपण. Now it move towards the left. आता तो डावीकडेच आहे. What happened? जेव्हा हा ब्लॉक या मीन पोझिशन पासून डावीकडे जाईल तर ही स्प्रिंग काय होईल? आता स्प्रिंग एक्सटेंड होईल का काय होईल? तर ती आता आणखी जास्त कॉम्प्रेस होईल. शॉकअप तुम्ही पाहिलेले, गचकामध्ये गाडी गेली की स्प्रिंग दबते, त्याला म्हणतो आपण कॉम्प्रेशन, आणि पुन्हा वापस तिच्या ओरिजिनल पोझिशनला येते, त्याला म्हणतो आपण एक्सटेन्शन. सो नाव ड्यू टू द इनर्शिया ऑफ ए ब्लॉक, दिस ब्लॉक विल नॉट स्टॉप ॲट द मेन पोझिशन अँड इट मूव टुवर्ड्स द लेफ्ट, अँड ड्यू टू दिस मोशन ऑफ टुवर्ड्स द लेफ्ट द स्प्रिंग गेट कॉम्प्रेस्ड. आता स्प्रिंग काय होते? कॉम्प्रेस्ड होते. आता कॉम्प्रेशनमुळे पण या स्प्रिंगमध्ये काय तयार होतो? एक फोर्स तयार होतो, त्याला म्हणतो आपण रिस्टोरिंग फोर्स. हा रिस्टोरिंग फोर्स या ब्लॉकला कुणीकडे ढकलतो? पाठीमागे. तुम्ही गाडीचे शॉकअप पाहिलेले, गचक्यामध्ये गेलं की स्प्रिंग कॉम्प्रेस होते, बरोबर आहे, आणि जेव्हा गचक्यातून बाहेर येतो त्यावेळेस ते कॉम्प्रेस झालेली स्प्रिंग पुन्हा वापस त्या गाडीच्या बॉडीला वर पुश करते, ढकलते. ठीक आहे, तर इथं पण तेच व्हायले. कॉम्प्रेशन झाल्यामुळे स्प्रिंगमध्ये याच्यामध्ये काय तयार होतं? एक रिस्टोरिंग फोर्स तयार होतो. ओके, आणि हा रिस्टोरिंग फोर्स या ब्लॉकला कुणीकडे ढकलत असतो? पुन्हा वापस त्याच्या मेन पोझिशन. ठीक आहे, म्हणजे इथं पण लक्ष द्या, एक्स्ट्रीम पोझिशन पासून मेन पोझिशनला आला तर डिस्प्लेसमेंट काय झालं? 0. पण मेन पोझिशनला आल्यानंतर तो तिथंच थांबत नाही, त्याच्या इनर्शियामुळं तो पुन्हा कुणीकडे जातो? लेफ्ट साईडकडे जातो. म्हणजे पुन्हा इकडे काय व्हायला? तिचं डिस्प्लेसमेंट. आता डिस्प्लेसमेंट कुणीकडे व्हायले? लेफ्टकडे. आणि ह्या डिस्प्लेसमेंटमुळे स्प्रिंगचं काय झालं? कॉम्प्रेशन. आणि स्प्रिंग कॉम्प्रेस झाल्यामुळे स्प्रिंगमध्ये काय तयार व्हायला? रिस्टोरिंग फोर्स, जो त्या ब्लॉकला कुणीकडे पुश करतोय त्याच्या मेन पोझिशनकडे. ओके, तर हा फोर्स पण त्या ब्लॉकला पाठीमागे ढकलतोय. ओके, आणि हा फोर्स त्याला इकडे खेचतोय. ओके, म्हणजे दोन्ही केसमध्ये एक्सटेन्शन व्हायला त्या केसमध्ये पण आणि कॉम्प्रेशन व्हायला त्या केसमध्ये पण, दोन्ही केसमध्ये फोर्स कुणीकडे डायरेक्टेड आहे? तर तो कुणीकडे डायरेक्टेड आहे? त्या ब्लॉकच्या इक्विलिब्रियम पोझिशनकडे, मेन पोझिशनकडे, या पोझिशनकडे डायरेक्टेड आहे. ओके, and displacement is always directed towards extreme position. ठीक आहे, तर याच्यावरून पण आपण काय लिहू शकतो? तर हा जो रिस्टोरिंग फोर्स, कॉम्प्रेशन झालं, आता इथं काय झालं होतं? एक्सटेन्शन अगोदर, आता काय झालंय? कॉम्प्रेशन. तर कॉम्प्रेशनमुळे पण एक फोर्स तयार व्हायला, रिस्टोरिंग फोर्स. हा फोर्स पण डायरेक्टली प्रोपोर्शनल कशाला असेल? या ब्लॉकचं मेन पोझिशन पासून झालेलं डिस्प्लेसमेंट. हा ब्लॉक इथून इथं आला, ते डिस्प्लेसमेंट किती आहे? x. आणि हे फोर्स त्या ब्लॉकला कुणीकडे पुश करतोय? पाठीमागे, आणि डिस्प्लेसमेंट कुणीकडे झाले? लेफ्टकडे. लक्ष द्या, दिस फोर्स पुश द ब्लॉक टुवर्ड्स राईट अँड डिस्प्लेसमेंट इज टुवर्ड्स लेफ्ट. या केसमध्ये रिस्टोरिंग फोर्स पुल्स द ब्लॉक टुवर्ड्स द लेफ्ट अँड डिस्प्लेसमेंट इज टुवर्ड्स राईट. ओके, कॉम्प्रेशन मध्ये डिस्प्लेसमेंट इज टुवर्ड्स लेफ्ट अँड रिस्टोरिंग फोर्स इज डायरेक्टेड टुवर्ड्स द मेन पोझिशन टुवर्ड्स राईट. तर दोन्ही केसमध्ये रिस्टोरिंग फोर्स आणि डिस्प्लेसमेंट कसे अपोजिटली डायरेक्टेड आहेत, म्हणून तिथं काय घेतलेलं आपण? मायनस साईन. ठीक आहे, तर लक्ष द्या, इथं जी मोशन व्हायली कशी व्हायली? मेन पोझिशन पासून एक्स्ट्रीम पोझिशन, पुन्हा मेन पोझिशन आणि पुन्हा एक्स्ट्रीम पोझिशन, पुन्हा मेन पोझिशन, पुन्हा एक्स्ट्रीम पोझिशन. म्हणजे ही मोशन कशी आहे? लिनियर, एका सरळ रेषेमध्ये टू अँड फ्रो मोशन आहे. ओके,
आणि त्यामुळं या मोशनला काय म्हणलं आपण, सिंपल हार्मोनिक मोशन. ओके, आणि ही कशी व्हायली आहे का, सरळ रेषेमध्ये व्हायली आहे, म्हणून हिला काय म्हणलं आपण, लिनियर. ओके ओके, तर मग आता याची डेफिनेशन कशी करता येईल, याची डेफिनेशन कशी करता, ठीक आहे. त्या अगोदर आणखी काहीतरी आपण पाहू, आणखी काही गोष्टी आपण पाहू. तर आपण हे प्रपोर्शनॅलिटी साइन कशाने रिप्लेस करतो, कॉन्स्टंट. ओके, तर इथं आपण प्रपोर्शनॅलिटी साइन रिप्लेस केलं, समजा के, त्याला म्हणतात फोर्स कॉन्स्टंट. दिस के इज कॉन्स्टंट. ओके, आणि याला काय म्हणतात, फोर्स कॉन्स्टंट. याला दुसरं एक नाव आहे फोर्स कॉन्स्टंट. ठीक आहे. आता या के ची व्हॅल्यू कशावर डिपेंड आहे, तर ही के ची व्हॅल्यू डिपेंड आहे या स्प्रिंगच्या इलास्टिक प्रॉपर्टीजवर. सो के डिपेंड्स ऑन, मी इथंच लिहून देतो वाटल्यास, डिपेंड्स ऑन इलास्टिक प्रॉपर्टीज ऑफ स्प्रिंग. त्या स्प्रिंगच्या इलास्टिक प्रॉपर्टीजवर या के ची व्हॅल्यू डिपेंड असते, याला म्हणतात फोर्स कॉन्स्टंट. मग आता न्यूटनच्या लॉनुसार आपल्याला काय माहिती आहे, न्यूटनच्या सेकंड लॉनुसार मास इंटू ॲक्सेलरेशन म्हणजे काय, फोर्स. पण ही व्हॅल्यू जर इथं ठेवली आपण, एम ए इकडे जर ठेवलं तर काय येईल, एफ रिप्लेस केलं कशानं, एम एनं इथं ठेवलं तर एम ए इक्वल्स टू काय येईल, मायनस के इंटू एक्स. हे एम इकडे डिव्हिजनमध्ये नेलं तर ए इक्वल्स टू काय येईल, मायनस के डिवायडेड बाय एम इंटू एक्स. तर हे काय असेल, ॲक्सेलरेशन, या मोशनमध्ये होणारं ॲक्सेलरेशन. तर इथं ॲक्सेलरेशन आणि डिस्प्लेसमेंट कसे आहेत, इथं पण निगेटिव्ह साईन आहे. तर ॲक्सेलरेशन आणि डिस्प्लेसमेंट कसे आहेत, अपोजिटली डायरेक्टेड. म्हणजे जी डायरेक्शन फोर्सची असेल तीच डायरेक्शन कशाची असेल, ॲक्सेलरेशनची असेल, ॲक्सेलरेशनची पण असेल. इथं फोर्सची डायरेक्शन कुणीकडे, राईटकडे, मग ॲक्सेलरेशनची डायरेक्शन कुणीकडे, राईटकडे. या ठिकाणी फोर्सची डायरेक्शन कुणीकडे, लेफ्टकडे, ॲक्सेलरेशनची डायरेक्शन पण कुणीकडे, लेफ्टकडे. आणि हे दोन्ही ॲक्सेलरेशन पण डायरेक्टली प्रोपोर्शनल कशाला आहे, डिस्प्लेसमेंट फ्रॉम मीन पोझिशन एक्सला, फोर्स पण डायरेक्टली प्रोपोर्शनल कशाला, डिस्प्लेसमेंट फ्रॉम मीन पोझिशन एक्सला. ठीक आहे. तर यावरून आपल्याला डेफिनेशन काय करता येईल, तर आता लिनियर सिंपल हार्मोनिकची डेफिनेशन पहा. दिस मोशन इज लिनियर सिंपल हार्मोनिक मोशन. ओके, इज अ पिरियडिक मोशन. तर मी तुम्हाला सांगितलं की कोणती सिंपल हार्मोनिक मोशन ही काय, पिरियडिक मोशन आहे. ओके, सो लिनियर सिंपल हार्मोनिक मोशन इज अ पिरियडिक मोशन इन विच, लिनियर सिंपल हार्मोनिक मोशन ही पिरियडिक मोशन आहे ज्यामध्ये हे काय, फोर्स किंवा हे काय, ॲक्सेलरेशन. फोर्स आणि ॲक्सेलरेशन इज ऑलवेज डायरेक्टेड टुवर्ड्स, हे नेहमी कुणीकडे डायरेक्टेड आहेत, कुणीकडे डायरेक्टेड आहेत, इकडे गेलेला असेल तर इकडे, आणि इकडे आलेला असेल तर या इकडे. त्याची डायरेक्शन नेहमी कुणीकडे, मीन पोझिशनकडे. ओके, दिस फोर्स अँड ॲक्सेलरेशन आर ऑलवेज डायरेक्टेड टुवर्ड्स द मीन पोझिशन अँड इट्स मॅग्निट्यूड, ह्या रिस्टोरिंग फोर्सचं मॅग्निट्यूड किंवा ॲक्सेलरेशनचं मॅग्निट्यूड इज डायरेक्टली प्रोपोर्शनल. कशाला डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे, डिस्प्लेसमेंट फ्रॉम मीन पोझिशन, या एक्सला डायरेक्टली प्रोपोर्शनल. आणि एक्स इज व्हॉट, एक्स इज द डिस्प्लेसमेंट फ्रॉम मीन पोझिशन. ओके, तर डेफिनेशन काय लिनियर सिंपल हार्मोनिक मोशनची, linear simple harmonic motion is a periodic motion in which restoring force or acceleration is directly proportional to the displacement from mean position. X is the displacement from mean position and it is always directed towards say force and displacement. So this force and acceleration are always directed towards the mean पोझिशन. हे नेहमी कुणीकडे डायरेक्टेड असतात, मीन पोझिशनकडे डायरेक्टेड असतात. तर अशा मोशनला काय म्हणू आपण, लिनियर सिंपल हार्मोनिक मोशन. पहिली लाईन काय, लिनियर सिंपल हार्मोनिक मोशन इज पिरियडिक मोशन इन विच रिस्टोरिंग फोर्स और दिस एक्सेलरेशन, लिनियर एक्सेलरेशन इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू, हे कशाला डायरेक्टली प्रोपोर्शनल, एक्सला. एक्स इज व्हॉट, डिस्प्लेसमेंट, इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू displacement from mean position and these are always directed towards say force and acceleration नेहमी कुणीकडे directed आहे, they are always directed towards the mean position. So this is the definition of linear simple harmonic motion. Okay,
तर या टॉपिकमध्ये कोणाला काय अडचण आहे का विचारा. पुस्तकामध्ये ही खूप मोठी थिअरी दिलेली याची, तुम्ही जर पाहिली तर ही डायग्रामही पण आहे आणि त्याची बरीचशी थिअरी पण दिलेली आहे. तर ती थिअरी मी जे इथं सांगितले त्या थिअरीमध्ये दिलेली लिहून सगळं. डेफिनेशन समजली आहे का सांगा. काय झालं अचानकच झाली का. हा आवाज येतो सर्वांना माझा. कुठे गेलीस. हा ही डेफिनेशन समजली का एकदा सांगा. डेफिनेशन मध्ये काय अडचण आहे का कोणाला. ठीक आहे डेफिनेशन समजली. तर लिनियर सिंपल हार्मोनिक मोशन ही एक पिरियॉडिक मोशन आहे आणि याच्यामध्ये हा जो रिस्टोरिंग फोर्स असेल किंवा हे ॲक्सेलरेशन असेल हे नेहमी डायरेक्टेड असतं कुणीकडे मेन पोझिशनकडे आणि या दोघांचंही मॅग्निट्यूड फोर्स म्हणा किंवा ॲक्सेलरेशन म्हणा हे डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे कशाला या एक्सला. एक्स का आहे डिस्प्लेसमेंट फ्रॉम मेन पोझिशन. या मेन पोझिशन पासून इकडे डिस्प्लेसमेंट झाले त्याला हा फोर्स डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे. या मेन पोझिशन पासून डिस्प्लेसमेंट इकडे झाले तर त्याला हा फोर्स डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे. ठीक आहे. हा दोन्ही केसमध्ये मात्र यांची डायरेक्शन कशी असते अपोजिट असते म्हणून इथं काय घेतलेलं आपण हे मायनस साइन. दिस मायनस साइन इंडिकेट दॅट निगेटिव्ह साइन इंडिकेट दॅट the force and displacement or acceleration or displacement are always oppositely directed. हे नेहमी oppositely directed असतात. म्हणजे जर डिस्प्लेसमेंट राईट कडे होत असेल तर फोर्स आणि ॲक्सेलरेशन कुणीकडे असतात लेफ्ट कडे डायरेक्टेड असतात आणि जर डिस्प्लेसमेंट लेफ्ट कडे होत असेल तर फोर्स आणि ॲक्सेलरेशन कुणीकडे डायरेक्टेड असतात राईट कडे. ओके सो लिनियर सिंपल हार्मोनिक मोशन इज अ पिरियडिक मोशन इन विच रिस्टोरिंग फोर्स म्हणा किंवा ॲक्सेलरेशन म्हणा काही म्हणलं तरी चालतं. रिस्टोरिंग फोर्स ऑर ॲक्सेलरेशन इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द डिस्प्लेसमेंट फ्रॉम मीन पोझिशन. ओके and it directed always directed towards say force and acceleration are always directed towards the mean position. Okay so this is the definition of a linear simple harmonic motion. तर कोणाला काय अडचण असेल तर विचारा प्लीज. एखादा पॉइंट एखादा कळला नसेल तर विचारा. कळले सर्वांना. कळलंय का नाही तर मॅसेज टाका. काय अडचण नाहीये. ठीक आहे आता आपण इथंच थांबणार आहेत. ठीक आहे उद्या आपण डिफरन्शियल इक्वेशन पाहू. याच्यावरूनच यूज करणार याचाच यूज करणार आहेत आपण. या एफ इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू मायनस एक्सचा आणि ॲक्सेलरेशनचा एक फॉर्म्युलाचा. तर उद्या ते डिफरन्शियल इक्वेशन पाहू. 2 मार्काला बऱ्याचशा वेळेस विचारलेले ते महत्त्वाचं आहे. ओके सो वी विल स्टॉप हिअर. लेफ्ट व्हा सर्वजण.